सो गाइस हा नज़ारा बघा आणि ये नज़ारा देखो भाई। ऐसा लग रहा है कि गढ़ पे ही आ गया और उधर शिवलिंग शिव इधर से अभी अंदर जाएंगे। जाऊया आता आपण आतमध्ये। इथं बघू शकतात की सिपाही असे रखवाल करतायत रखवाली असे मस्त बनवले। दाखवतो तुम्हाला मी इथून बघूया। हे बघा काय मस्तपणे सजवलंय, मस्त वाटतंय बघायला। महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज की जय। त्या साईडला पण सेम आहे। आपण आता आतमध्ये जाऊया गडाच्या आतमध्ये चला। यांचे असते भूमिपत झालं आता परिसर करून 8 वर्ष काम चालू होतं। येत्या 2025ला 17 मार्चला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री वरती काहीतरी चालू आहे स्पीच, तोपर्यंत आपण बाजूने फिरूया। हे असं बाजूला पूर्ण गडाचा इलाका दाखवला पूर्ण, तुम्ही बघू शकता, देख सकते हो आप। स्टार्ट करते हैं इधर से। हे बघू शकतात की जसे जसे फ्रेम आहेत मस्त मस्त एक स्टोरी टाईप सांगितले। इथून लांबून मस्त वाटतं। हे राज्याभिषेकचं मस्त आहे, फिरायला तर चांगलं है। घूमने अगर आप आ रहे हो तो ये वन डे के लिए सही है देखने के लिए। अगर आप हिस्टोरिकल लवर यहाँ पे देख सकते हो। इधर नीचे उसके बारे में भी लिखा, खाली बघू शकता तुम्ही, त्याच्याबद्दल पण लिहिलेलं आहे। आणि हे बघा भाई नजारा बघा या, काही दिसतंय ना, मस्त दिसतंय। महाराजांचं मंदिर, महाराजांची शान। आपण अजून फिरून घेऊया, अजून काय काय आहे तुम्हाला सर्व दाखवेल मी। सो इथून आहे तलवारचं हे ऑडिटोरियम। सर्व त्या तलवारे जे वेपन्स होतात ना ते सर्व काही आतमध्ये होतात। तुम्ही हे बघू शकतात की कसे कसे लढाई लढायचे, लाईक गडावरती चढून कसे लढाई लढायचे हे स्टोरीच्या बद्दल सांगितलं। थोड्या वेळातच आपण वरती जाऊया, काहीतरी वरती चालू आहे, काहीतरी आहे फंक्शन की प्रोग्राम काहीतरी आहे, मला पण माहित नाही। तर तो त्याचाच आवाज येतोय। काही दिसतंय काय दिसतंय मस्त। ये द फादर ऑफ द नेवी, इसीलिए बोलते हैं ये छत्रपति शिवाजी महाराज फादर ऑफ द नेवी। यहाँ पे भी फिर से स्वॉर्ड्स है, स्वॉर्ड्स और जो वेपन यूज करते थे वही है, आणखी तो काही नाही। जाऊया आपण इथून पुढे। एक छोटासा स्क्वेअर एरिया आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे। सो तुम्हाला अजून माहिती करायची असेल तर इथं खाली आहेत इन्फॉर्मेशन, ते वाचून तुम्ही पुढे जाऊ शकता एक एक करून। पण आहे मस्त बघण्याला। तर काहीतरी चालू आहे। बालाभिषेकचं पण पुढे पाहूया। शिवाजी महाराजांचं जन्म, जिजाबाई
आणि हे आमचे पांडुरंग, त्यांचे संत, ते पण दाखवलेत. बस एवढंच आहे. आपण आता थोड्या वेळातच वरती जाऊया. वरती काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आपण इथून अजून वरती जाऊ शकतो. काही किती स्टेअर्स आहेत, इथून त्या साईडला स्टेअर्स आहेत. इथून वरून काही व्ह्यू येतोय. काय व्ह्यू येतोय, असं वाटतं की खरं गडावरती आलोय. गडाचं पूर्ण फिलिंग ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. पूर्ण हे जे स्ट्रक्चर डिझाईन आहे ना, पूर्ण गडासारखंच केलं आहे. बाजूला काहीच नाही, बाजूला पूर्ण खेत आणि त्याच्यामध्ये हे गड असं दाखवलं गेलं. चांगलं आहे. पण ह्याचं पण आपण एक चक्कर मारूया. ऑल अराउंड व्ह्यू तुम्हाला देतो. तिथं आतमध्ये जर मी झूम करून तुम्हाला दाखवलं तर फंक्शन काहीतरी चालू आहे. जाऊया आपण आतमध्ये पण जाऊया. खाली असेल ना तर बघायला मस्त आहे. आतमध्ये डिझाईन पण चांगली आहे, बघण्यालायक आहे. इथं अजून तर काय नाही बनवत आहे. हे अजून जर एक्सपेन्शन केलं ना, लाईक अजून बाजूला काय पण अजून करू शकतात. क्रिएटिव्हिटी मस्त दिसेल. एक टुरिस्ट प्लेस बनवायला पाहिजे. बनवायला तर काय पण बनवू शकतो, पण केलं पाहिजे. इथूनच आपण आलेलो. लाईक तिथं आपली बाईक पार्क आहे, तुम्हाला दाखवतो. ही बघा, एकच बाईक आहे तशी, अजून तर नाही आहे. हे जे नाव आहे ना, बघून प्राऊड फील वाटतं. बाईक प्राऊड फील येतो आपल्याला. जो मराठी असेल ते नाव बघूनच प्राऊड फील वाटतं. लाईक अलगसा जोश येतो अंगात. आपण आतमध्ये आता तर जाऊ नाही शकत, चालू आहे. तर शाळेची मुलं आहेत, सो आपल्याला थांबावं लागेल जरा वेळ. इथून आता आपण आलोय. लाईक कसं दिसतंय इथून असे बघू शकतात आपण. कोण दुश्मन येते की नाही. असं दुश्मन आला की त्याच्यावरती डायरेक्ट हमला. जाऊया आपण खाली, तोपर्यंत काहीतरी खाऊन घेऊया. भेटूया आपण आतमध्ये. इथून आता आपण आतमध्ये जाऊया. जय जय शिवाजी, जय भवानी. श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती संभाजी महाराज की, पृथ्वी स्वराज की. ओम नमः पार्वती पते. श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती संभाजी महाराज की, श्री छत्रपती संभाजी महाराज की. तुमच्या समोर आता मी एक पोवाडा सादर करणार आहे. तुम्हाला शिवाजी आणि अफजल खानचा पोवाडा ऐकणं आवडेल ना? ऐका. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, पलकाऱ्यांना फुटला आगावा. त्याला कोकण वाली असताना तर मारा होती बेगम. बडी बेगम म्हणजे आधी दिशाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार सारा दरबार झाला गपकार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मांडली आर. इतक्या त्याच्याने सरदार उठला, बोलला हमला आएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. त्याचे नाव अफजल खान. नाव त्याचे अफजल खान. जिताचा धनुष्य झालं. खान बोलला छाती ठोकून, शिवाला टाकतो चिरडून. कौतुक झाले दरबारात, खान निघाला मोठ्या विहिरीत. त्याचं घोड कडक पायदळ, तो पाट्यावरती बक्कळ. अंगठा हत्तीचे बळ, खानाला कापे चळचळ. खेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवण उद्ध्वस्त केली. आया बहिणीची यम लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, आणि पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजांची सेना उठवणार, खानाला कसं थोपणार. श्री छत्रपती शिवाजी महाराज की. ओम नमः पार्वती पते. आता इथून आपण बाहेर आलेलो आहोत. पण गाईस, जे तुम्ही पोवाडा ऐकला, काही पोवाडा होता बाई. एवढ्या लहान लहान मुलांना असेच शिकवणं म्हणजे एक नंबर मस्त होता. पण आता आपण आलो बाहेर, त्या साईडला आपण जाऊया, काहीतरी खाऊया. सकाळच्या पण 9 वाजताच निघालो, काही खाल्लं तर नाही आहे. इकडनं तुम्ही बघू शकतात की महाशिव यांची स्टॅच्यू आहे.
मस्त आहे भाई, मस्त बघायसाठी पण मस्त आहे. पण आतमध्ये जे फंक्शन चालू आहे, हे मी बोलत होतो की आतमध्ये जे फंक्शन चालू आहे ते एक नंबर आहे, बघण्यालायक आहे. सो आता आपण जाऊया, काहीतरी खाऊया. A few moments later. सो गाईस, आता आपण चाललो वे बॅक टू आवर होम. मस्त आपण अराउंड 40 मिनिट्स टाईम स्पेंड केला तिथे. कारण एवढं तर काही बघण्यासारखं तर जास्त काही नाही आहे. एक स्क्वेअर आहे, त्याच्यामध्ये एक हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन दिलेली आहे वाया फ्रेम, जी फ्रेम तिथे अटॅच आहे ते, आणि प्लस त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांचं मंदिर आहे. येस, सो बघण्यालायक तर मस्त आहे. तुम्ही मस्ट विजिट आहे, लाईक दिस प्लेस इज मस्ट विजिटेड. तुम्ही बघितलं असाल की आतमध्ये जे मुलं होते ते नालासोपारामधून होते. बोला, एवढ्या लांबनं मुलं आले तिथे आणि काय मस्त कॉन्सर्ट करते, म्हणजे फंक्शन एका टाईपचं फंक्शन येते. मस्त पोवाडा घात होते, मस्त 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 भाई, अलगच ऊर्जा येते ते ऐकून. मस्त वाटलं फिरायला पण. लाईक आतमध्ये जे डिझाईन स्ट्रक्चर्स आहे, असं वाटेल की तुम्ही एका फोर्टमध्येच आहात. म्हणजे जे रिअलमध्ये फोर्ट असतात ना, लाईक त्या जमान्यातले फोर्ट, जसे की नवीनच्या नवीन, तुम्हाला असं वाटेल की तुम्ही त्या काळात गेलेत. कारण तिथं असं बाजूला जे तोप जे बोलतात कॅनन्स जे लावलेले आहेत ते बघून तर काही मस्त वाटत होतं. प्लस मी तुम्हाला ते वरचा वरून व्ह्यू दिलेला असेल, ऊपर भी व्यू दिया था, वरून व्ह्यू दिलेला ते मी पण मस्त कवर केलं. मस्त व्ह्यू भेटतो वरून. वरून जर आपण चाललो, लाईक खालचा जो पेअर आहे ना, खालचा जो स्टेज, तिथे फ्रेम्स आहेत सर्व, आणि त्याच्यावरती जर तुम्ही बघाल ना, तिथे वरती तुम्हाला व्ह्यू बघायला भेटतो. वरून तुम्हाला बाजूला खेती हे सर्व बघायला भेटतं. मस्त आहे, मस्त व्हिजिट आहे प्लेस. आता तर आपण चाललो वे बॅक टू आवर होम, परत आपल्या घरी चाललो. पण इथे जेव्हा जर पावसामध्ये आलो, एक तर रोड पण डेंजर आहे पावसासाठी, लाईक प्रॉपरली नाही मेंटेन. आणि जर बाजूला तुम्ही बघाल सिनरी तर एक नंबर आहे. पावसाच्या वेळी हा सिनरी व्ह्यू मस्त आहे. इकडचे रोड एवढे काही खास नाही, मला आवडलेच नाही रोड, लिटरली खूप खराब आहे. माझे कपडे जे आहेत ते पूर्ण मातीने मलकटले, पूर्ण मातीने. जसे तुम्ही बघू शकता की पुढे जशी माती उडती आहे तशी माझ्या कपड्यांवरती ती माती बसलेली आहे. आणि आपण आता याच्या पाठी अडकलेलो आहोत. पुढे पण नाही जाऊ शकत, कारण रस्ताच नाही तेवढा मोठा पुढे जाण्यासारखा. काय यार कुठं फसलो आपण. आज जे काय होते ना, खूप स्लोली होते. जेव्हा आपण निघालो तेव्हा पण तसंच. पावसामध्ये इथं काही मजा येत असेल ना, काय मजा येत असेल इथं. पूर्ण हरियाली आलं पाहिजे कधीतरी इथं पावसामध्ये, मस्त वाटत. त्याआधी पावसामध्ये एकदा मी माझ्या गावी जाऊन येईल, गणपतीमध्ये कदाचित गेलो तर सही आहे, नाहीतर मग शेड्यूल करावं लागेल कधी ना कधी गावी जायला. पण काय पण बोला गाईस, बाईक ट्रिपमध्ये जी मजा आहे ना ती कशात नाही. रिअली मी एक्सपिरियन्स केलं आहे. आपलं फिरणं पण लवकर झालं आहे, ही चांगली गोष्ट आहे. एकदा व्हिजिट करून बघून तरी घेतलं भाई. नाहीतर मन होतं की कधी जातोय कधी नाही, हेच मन होतं. सकाळी तर असं मन होतं की भाई जाऊ की नको. कारण काल रात्री मला ताप आलेला अचानक, पण आता तर ओके आहे भाई. आता तर फिट आहे, फुल्ली फिट आहे. पण एवढा आपण राईड करून आलो 50 किलोमीटर, फुल्ली एनर्जी आहे आपल्यामध्ये. काय असं वाटत नाही मला की रेस्ट घेऊन आरामशीर निघावं, असं काय वाटत तर नाही आहे मला. पण तरी पोटाला शांतीसाठी आपल्याला थांबावं लागेल कुठं ना कुठे. काही मोठी उडी आहे भाई, काही चालवतं. ट्रकवाले तर असेच चालवतात भाई, त्यांना तर खड्ड्यांशी मतलबच नाही. काय माहिती त्यांना खड्डे तर फील होत आहेत की नाही. पण हां, खड्ड्यांमध्ये पण ते लोक रेमटवतात. रॅम काहीच. तुम्ही हे नवीन गाणं ऐकलं असेल, पाईन 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 पाईन. ओके,
पाहिलं ते चिंचाडी चिचाक चिंचाडी चिंचाक चिचाक. काय गाणं आहे मला काय समजलेलं नाही आहे ते गाणं. कुठलं हे ते पण मला समजलेलं नाही. पण जे गाणं आहे पण जे फेल येतं ना बाई, म्हणजे दुनियामध्ये कशी पण गाणं लॉन्च होतात आणि ते फेमस होऊन जातात सडनली. गाणं पण चांगलंच आहे, जे त्यांची जी ट्यून आहे, म्युझिक आहे, ते तर चांगलंच आहे. पण समजत नाही ती गोष्ट वेगळी. जे गाणं माणसांना आवडलं ना, लाईक ट्यून आणि त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक जर ते चांगलं असेल ना, ते गाणं हिट होणं पक्कच आहे बाई ब्रो. घेऊन घ्या, ते गाणं तर हिट होणारच. ब्रिज नाही पकडायचं आहे, कदाचित ब्रिज नाही पकडायचं आहे आपल्याला. ब्रिज पकडला तर आपण वाढायला गेलो. त्या साईडला जायचंच नाही भाई, बिलकुल जायचंच नाही. आपण गेलेलो भीमाशंकरला, तेव्हा वाड्याच्या इथे गेलेलो आम्ही. कचऱ्यासारखा रोड आहे भाई, कचऱ्यासारखा रोड आहे. खूपच बेकार आहे, खूपच. आपल्याला वज्रेश्वरीला जायचं आहे आता. आता परत इथून आपला तो रोड चालू झाला आहे. सो मी विचार करतो आता पुढेच जाऊन जेव्हा हायवेवरती टच होईल तेव्हाच आपली मुलाखत करूया.